एक रामलाल आणि दुसरा मिर्ची सेठ, या दोघांची एज्युकेशन फक्त 10th पास आहे, पण 10th पासनं तर चांगली नोकरी मिळणार नव्हती, म्हणून घरचा खर्च काढण्यासाठी हे दोघे पण आपल्या आपल्या परीने आपला आपला छोटा व्यवसाय सुरू करतात। त्यासाठी दोघे पण आपल्या व्यवसायामध्ये 12-12 घंटे मेहनत करतात। पण रामलाल एका महिन्यात फक्त 15,000 कमवतो, पण दुसरीकडे मिर्ची सेठ एका महिन्यात 2 ते 2.5 लाखाची कमाई करतो। सेम एज्युकेशन, दोघे पण छोटा व्यवसाय करतात आणि दोघे पण 12-12 घंटे मेहनत करतात। पण मिर्ची सेठ रामलालच्या 2 पावले पुढे। हाव कसं? त्याचा आन्सर आहे, जो रामलाल आहे तो शारीरिक मेहनत करतो आणि जो मिर्ची सेठ आहे तो मानसिक मेहनत करतो। मानसिक मेहनत करणं ही 2 पावले पुढे राहणाऱ्या व्यक्तीची एक निशाणी आहे। 2 पावले पुढे राहणारा व्यक्ती हर ठिकाणी मान सन्मान आदर मिळवतो। दुसरीकडे 99% लोक हातपाय मारून मेहनत करतात, तिथे 2 पावले पुढे राहणारे व्यक्ती डोक्यानं मेहनत करतात। ह्या जगात हर व्यक्ती 2 प्रकारे मेहनत करतो। एक शारीरिक मेहनत, ज्यामध्ये हातापायाची ताकदची गरज असते, आणि दुसरी मानसिक मेहनत, ज्यामध्ये डोक्यानं काम केलं जातं। ह्या जगात तोच व्यक्ती 2 पावले पुढे राहतो, ज्याला ह्या 2 मेहनतमधला चांगला डिफरन्स माहिती आहे। पहिला शारीरिक मेहनत। इथं 99% लोक असे आहेत जे रोज एकच काम रिपीटेड करतात। अशा कामामध्ये नाही त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नाही बुद्धीचा वापर होतो, नाही स्किलचा वापर होतो। आणि बिना स्किलमध्ये केलेल्या कामाला आपण कशामध्ये काउंट करतो? लेबरमध्ये काउंट करतो। ही अशी मेहनत आहे, याला कोणी पण करू शकतं, आणि अशा कामाची जास्त व्हॅल्यू नसते। याच्यामध्ये तुम्ही कितीही गध्यासारखी मेहनत करा, तरी पण तुमच्या सध्या छोट्या मोठ्या गरजा पण पूर्ण होत नाहीत। आता कळालं लाडकी बहीणसारख्या योजना का दिल्या जातात आणि असे फॉर्म भरायला एवढी गर्दी का असते। हे असे लोक आहेत जे कळत नकळत जे बी करतात ते कॉम्पिटिशनमध्ये करतात आणि कॉम्पिटिशनमध्येच सगळं गमावून बसतात। असे लोक ऑलरेडी हर गोष्टीमध्ये कॉम्पिटिशनमध्ये गळ्यापर्यंत डुबलेले असतात। का? कारण यांच्याकडे ती मेंटॅलिटी नाही आहे जी मानसिक मेहनत करणाऱ्या व्यक्तीमध्ये असते। जर तुम्हाला या गर्दीतून बाहेर निघायचं असेल, डोकं लावून मेहनत करायची असेल, सगळ्यांच्या 2 पावले पुढे राहायचं असेल, तर दुसरी आहे मानसिक मेहनत। इथे ते 1% लोक आहेत जे हर गोष्टीमध्ये 2 पावले पुढे राहतात। मानसिक मेहनतमध्ये तुम्ही एकच काम हर वेळेस अलग अलग पद्धतीने वेळेनुसार चेंजेस करून मेहनत करतात, ज्यामध्ये डोक्याचा दिमागचा वापर होतो, याला मानसिक मेहनत म्हणतात। मेंटल वर्कमध्ये तुम्हाला कधीही कोणतंही काम रिपीटेड होत नाही, हर वेळेस युनिक नाही तर पहिल्यापेक्षा बेटर करावं लागतं। जसं मी तुमच्यासाठी सेल्फ एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो, तुम्ही ध्यान देऊन बघताना तुम्हाला कळेल की ही व्हिडिओ पहिल्या व्हिडिओपेक्षा इतका युनिक आहे की तुम्हाला इंटरनेटवर यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही। वाटलं तर कुठे बी सर्च करा, 2 पावले पुढे राहण्याची कला असा व्हिडिओ तुम्हाला दुसरा नाही मिळणार। तुम्हाला आश्चर्य होईल की 2 पावले पुढे राहणारे लोक ह्या मेहनतसाठी फक्त शरीराच्या वरच्या भागाचा म्हणजे दिमागचा फक्त 5% यूज करतात, पण हे दुनिया हलवण्याची ताकद ठेवतात। रिसर्च डेटा म्हणतो की मानसिक मेहनत करणारे लोक शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांपेक्षा खूप अधिक पैसा, सक्सेस आणि रिस्पेक्ट कमवतात। आता प्रश्न हा आहे की तुम्ही हे कसं करू शकता? याच्यासाठी तुम्हाला डिग्रीची आवश्यकता नसते, हे कोणी पण करू शकतं। फक्त गरज आहे तर एक स्किलमध्ये मास्टर होण्याची। त्यासाठी तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता। यूट्यूबवर खूप अलग अलग कोर्सेसचे व्हिडिओज बघायला मिळतील। तुम्हाला ज्या स्किलमध्ये मास्टर व्हायचे ती स्किल निवडा आणि मानसिक मेहनत करायला सुरुवात करा। आणखीन एक सांगायचे, जर तुम्हाला 2 पावले पुढे राहण्याची कला यावर आणखीन एक व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा। तोपर्यंत गुड बाय।